बघणार आहोत. तर हे क्वेश्चन बघत असताना त्याचा पहिला क्वेश्चन आपण बघूया इथे. सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचं आणि कुठल्या मेथडने सॉल्व करायचं? फॅक्टरायझेशन मेथड. 3 मेथड आहेत क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायच्या. त्यातल्या फॅक्टरायझेशन मेथडने आपल्याला हे दिलेलं इक्वेशन काय करायचं? सॉल्व करायचं. तर फर्स्ट स्टेप मी काय करणार आहे? इक्वेशन ॲज इट इज राईट डाऊन करणार. x² + 15x + 54 = 0. तर फर्स्ट स्टेप काय केली? क्वाड्रॅटिक इक्वेशन ॲज इट इज राईट डाऊन केलं. आता जर तुम्ही इथे बघितलं तर x² चा कोइफिशियंट इथे कुठलाही नंबर आपल्याला दिसत नाही. तर तो कोइफिशियंट किती कन्सिडर करायचा? 1 कन्सिडर करायचा. आता तो 1 कन्सिडर केल्यानंतर तो इकडे मल्टिप्लाय करणार आपण 54. ज्यावेळी कोइफिशियंट दिलेला नाही, समजा इथे 2 असतं तर 2 घेतलं असतं आपण, पण इथे काही नाही म्हणजे 1 घेतलं. 1 मल्टिप्लाय 54. 54 1 जा 54 आणि ह्या 54 चे आपल्याला फॅक्टर काढायचे. तर मल्टिप्लिकेशन आपलं किती आलं पाहिजे? तर मल्टिप्लिकेशन 54 यायला पाहिजे. आता हे फॅक्टर काढताना मल्टिप्लिकेशन हे याचं साईन काही नाही म्हणजे काय? प्लस आहे. तर प्लस मल्टिप्लिकेशन कधी येतं? दोन्ही नंबर प्लस असतील तर किंवा दोन्ही नंबर मायनस असतील तर. तर त्यासाठी आपल्याला मिडलचा नंबर लागणार आहे. तर याचं साईन काय आहे बघा? +15. म्हणजे 15चं साईन आहे प्लस. त्यामुळे हे दोन्ही नंबर काय घ्यायचे? प्लस घ्यायचे. ओके. जर हे दोन्ही प्लस असतील तर मल्टिप्लिकेशन प्लस. हे कशावरून ठरवलं? याचं साईन जर मायनस असतं तर दोन्ही मायनस घेतले असते आपण. मग आता दोन्ही प्लस प्लस म्हणजे साईन सेम असतील तर काय घ्यायची? ॲडिशन. तर थोडक्यात असे दोन नंबर शोधा की ज्यांचं मल्टिप्लिकेशन किती आहे? 54 आणि ज्यांची ॲडिशन किती आहे? 50. ओके. असे दोन नंबर शोधायचे. तर तुम्ही जर ट्राय करून बघितलं तर इथे 9 आणि समजा 6 घेतलं तर बघा 9 6 चा 54 आणि 9 + 6 केल्यानंतर ॲडिशन किती येते? त्याची 15. म्हणजे पहिला फॅक्टर असणार आहे 9x आणि दुसरा 6x. तर तो इथं मेन्शन करायचा. x² + फर्स्ट फॅक्टर इज 9x अँड सेकंड फॅक्टर इज 6x आणि शेवटचा नंबर याचे 2 फॅक्टर असे लिहिले आपण आणि लास्ट नंबर 54 ॲज इट इज. आता 2-2ची ग्रुप करा याच्यात. ओके. हे 2-2ची ग्रुप केल्यानंतर इथे x² आणि 9x यांच्यामधनं x कॉमन घेतला. x² म्हणजे x × x 2 टाइम्स आहे. त्यातला x कॉमन घेतला. राहिला काय? x. परत 9x कडून x कॉमन घेतला. फक्त कोण राहिला? 9. ओके. x + 9 आले. परत 6x आणि 54. 54 ला 6 ने डिवाइड होतंय. त्यामुळे मी 6 कॉमन घेणार आणि 6 कॉमन घेतल्यानंतर राहिलं कोण आतमध्ये? x. आणि 54 मधून 6 कॉमन घ्यायचे म्हणजे 54 ला 6 ने डिवाइड करायचं. तर 54 ला 6 ने डिवाइड केल्यावर 6 9 जा 54. त्यामुळे इथे किती येणार? 9 येणार. आणि जर का हे दोन ब्रॅकेट तुमचे सेम असतील, जर हे आलेले दोन ब्रॅकेट सेम असतील तर मग तुमच्या इथपर्यंतच्या स्टेप्स करेक्ट आहेत. पहिल्या ब्रॅकेटमध्ये लिहायचं x + 9. दोन्हीकडे कॉमन आहे. तो कॉमन घ्यायचा x + 9. मग राहिलेले कोण? x + 6 = 0. आता याच्या पुढची स्टेप मी इथे लिहितो. एकतर पहिला x + 9 दोन ब्रॅकेट समजा पहिला नंबर a आहे, दुसरा नंबर b आहे. त्यांचं मल्टिप्लिकेशन 0 आहे. तर एकतर पहिला नंबर 0 असेल किंवा दुसरा नंबर 0 असेल. म्हणजे एकतर x + 9 0 असेल किंवा x + 6 0 असेल. मग +9 इकडे येऊन काय होणार? मायनस आणि +6 इकडे येऊन -6. म्हणजे या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे दोन आन्सर काय आले? x = -9 आणि x = -6. ओके. आता आपण सेकंड